पिंजरा पिंजरा रे हिला मी आज मारणार नाही. मला वाटतं मी आता वेगळा पुरावा द्यायची गरज नाही. हो मॅडम, एवढा पुरावा खूप आहे त्यांना अटक करायला. चला मग आता त्याला अटक कराच. अरेस्ट वॉरंट आणलायत ना? हो, जज साहेबांकडून घेऊन आलोय मी. खासदार साहेबांचा फोन आला होता. ते खूप चिडले होते. त्यांनी ताबडतोब ऍक्शन घ्यायला सांगितलं. तुमचं नशीब समजा. एवढं सगळं कळल्यावरती सुद्धा खासदार साहेबांनी तुम्हाला फक्त ऍक्शन घ्यायला सांगितलं, जीव घ्यायला नाही सांगितलं. आता वेळ वाया घालवू नका, लगेच अटक करा त्याला. आणि हो, मी सांगेपर्यंत त्याला बाहेर सोडायचं नाही. नक्कीच मॅडम, तुम्ही सांगताय तसंच होईल. येतो मी. आनंद आहे. हे बघ, एक लक्षात घे, आत्ता नाही तर कधीच नाही. अक्कांनी केलेल्या गुन्ह्याला अजिबात माफी नाही. तिचे हे रूप आपल्याला जगासमोर आणायलाच पाहिजे. काका, तुम्ही मला फक्त एवढंच सांगा की आपण शिक्षा नक्की कुणाला द्यायची, अक्कांना की बाबांना? अहो, शेवटी या समजाचा त्रास बाबांना जास्त होणार आहे ना. आनंदे, तू जे काय सांगतेस ना, त्या सगळ्याची कल्पना आहे मला. पण म्हणून अक्काचा घोंगडा असा किती दिवस भिजत ठेवणार आहे आपण? हे बघ, तू फक्त मनावर दगड ठेव. मग बघ, त्या अक्काचा बरोबर बंदोबस्त करतो मी. कोण हवंय? गोरख साहेब, तुमच्या विरुद्ध पोलीस चौकीत तक्रार आली. तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जायला आलो. नाही, माझ्या विरुद्ध तक्रार करणारे या जिल्ह्यात तसे खूप आहेत. यावेळी कुठल्या राजकीय नेत्याला माझी भीती वाटते? गोरख साहेब, यावेळी कुठल्या नेत्याने तुमच्या विरुद्ध तक्रार केली नाहीये. तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे अक्का शेलारांनी. मी माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात बी लावून नाही देणार. अव उठसूट कोणी बी तक्रार करावी आणि तुम्ही कोणाला बी अटक करत फिरावा असं आहे वय? नाही मॅडम, गोरख साहेबांसारख्या माणसाला आम्ही उगीच अटक नाही करणार. ठीक आहे, ठीक आहे. नाही, अक्कांनी सांगितल्यामुळे तुम्ही मला फार तर फार पोलीस चौकीत बोलवू शकता. ते अटक करणं वगैरे जरा अति होत आहे. गोरख साहेब, आम्हाला तुमच्याबद्दल नक्कीच आदर आहे. पण अक्कांचे वडील खासदार आहेत आणि हेही तुम्हाला चांगलंच माहिती आहे. एक मिनिट. नाही, मी आणि माझ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर अशा खासदारांचे आम्ही काय हाल करतो हे माहिती आहे ना तुम्हाला. नाही, मग काही पुरावा नसताना तुम्ही थेट माझ्या घरात घुसलातच कसे? आमच्याकडे तुमच्या विरुद्ध पुरावा आहे. तुम्ही जी अक्कांना जीवे मारण्याची धमकी दिली त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. आणि मला नाही वाटत त्यापेक्षा अधिक पुराव्याची काही गरज आहे. बाई माणसांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे यासारखे अनेक गुन्हे तुमच्यावर दाखल झाले. माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात तर लावून दाखवा. ओ साहेब, कायदा आम्हाला बी कळतो. अव दिवसाढवळ्याच्या बाईने अपघात केला, तिला पकडा की. त्या चोराला पकडत सोडून संन्याशाच्या कशा बाई मागे लागलात? तुला मध्ये बोलू नका. इन्स्पेक्टर, मला वॉरंट हो. तुला मला जावं लागणार यांच्या.
अक्काने यावेळी खूप डोकं लावून चाल खेळली. चला. नाही, याची काही गरज नाही. चला. नाही मी तू बस नाही जाऊ देणार. अरे या घरातल्या पुरुषांनी काय बांगड्या भरल्यात का? कोणीतरी या की. मी नाही जाऊ देणार तुम्हाला. गोरख काका, अहो ऐका की माझं. अरे हे पोलीस माझे गोरख काका कुठे चालले? हा? पण मला एक कळत नाही, पोलिसांची हिंमतच कशी झाली या वारात शिरायची. काय दिशाच्या कोणाची माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावायची? माझा नवरा सच्चा आहे म्हणून कुठे हातकड्या बी नाही घातल्या त्याला. गुलाब वहिनी, इतकी बडबड करण्यापेक्षा हे सांगा की त्यांनी गोरखला का पकडून नेलंय? गोरख काकांनी अक्कांना जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार केली त्यांनी पोलिसांनी. अरे देवा, आता ही चांडाळी माझं गोरखच्या मागे का लागली आहे? अरे नागदाता बघतोस काय? जाणं काहीतरी करणं बाबा, करणं. काही वर पासून खालपर्यंत सगळ्या पोलिसांच्या नाड्या आवळल्या असतील अक्कानी. आपल्याला कोण दाद देणार आहे तिकडे? अरे या घरात दुसऱ्या कोणाची हिंमत नसेल ना तर मी हा प्रयत्न करणार आहे माझ्या नवऱ्यासाठी. आणि या समध्याची सुरुवात मी अक्कांपासून करणार आहे. गेला. बोल नारायणी, काय म्हणतोय वीर? कसा आहे? देवाच्या कृपेने तो शुद्धीवर आलाय आणि बोलायला सुद्धा लागलाय. पण शुद्धीवर आल्याला त्याने आनंदीचं नाव घेतलं. मम्मा, हे असं वागतो ना म्हणून त्याला अद्दल घडवणं गरजेचं होतं. त्याचा काय उपयोग आहे? जखमी असून सुद्धा त्याने आनंदीचंच नाव घेतलं. त्याला ती जवळ हवी आहे. आता त्या पोरीचाच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. ते तू आधीच करायला पाहिजे होतंस. तू काही कर, पण माझ्या वीरच्या केसाला धक्का सुद्धा नाही लागला पाहिजे. तू बघच, आता त्या पोरीची गावात धेंड काढली नाही ना तर माझं नाव अक्काशी नाही. अक्का, अहो का माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलाय तुम्ही? घरातली अशी भांडणं चावडीवर कशाला आणायची? आपल्याच घराची इज्जत जाते अशानं. आपल्या कोण तू? तुझी लायकी काय? तुझ्या नवऱ्याला फार पूर्वीच जेलमध्ये टाकायला हवं होतं, पण टाकला नाही कारण या घराण्याच्या इब्रतीची काळजी वाटत होती. पण यावेळी त्याला फक्त तुरुंगात टाकलेलं नाहीये तर पोलिसांच्या करवी त्याला सुतासारखा सरळही करणार आहे. माझ्या नवऱ्याच्या अंगात मी त्याच्या आईचं दूध वाहत आहे, पाणी नाही. बस, हा आवाज इथे लावायचा नाही, तिथे पोलिसांच्या समोर, कळलं? चल निघ निघ. अक्का, मी तुमच्या पाया पडते, पण माझ्या नवऱ्याचा जीव वाचला ते फक्त तुमच्याच हातात आहे. गुलाब, अगं वेडी आहेस का तू? अगं काय करतेस तू? हा, माझ्या पाया कसली पडतेस? इकडे ये ये ये. अगं हिला ओळखतेस ना? ही या घराची मालकीण आहे. हिला सांग ना तुझं गाऱ्हाणं. हा, ही नक्की सोडवेल तुझ्या नवऱ्याला इतक्या सहजपणे. काय ग, काय झालं? सांगितलंस पण काही जमलं नाही हिला. बरोबर आहे, घराच्या चाव्या कमरेला लावून फल्लक फल्लक हिंडणं खूप सोपं असतं.
पण त्याच्याबरोबर जी जबाबदारी येते ना, ती जबाबदारी पार पाडणं जमत नाही सगळ्यांना. झालं? तिथलं काम झालं का? चला निघा आता. अक्का मी पदर पसरते हो. गुलाबताई पास कर. दगडावर डोकं आपटून काय बी उपयोग नसतो. बरोबर आहे तिचं म्हणणं. पुष्कळ झाला तमाशा. चला निघा निघा. चल तू. एक मिनिट. तू थांब. तिला जाऊ दे. तुझ्याशी थोडं बोलायचंय. मी जर वीरला या टोकाला जाऊन जखमी करू शकते, मी त्याला मारू शकते. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अरे नागनाथा, इतके दिवस मी बोलत होते तर माझं तोंड दिसत होतं, आणि आता सगळ्यांनाच खरे रंग दाखवायला लागली आहे ती. अरे माझा गोरख म्हणजे देव माणूस आहे रे, त्याच्याशी का असं वागली ती? काय करणार आपण तिला? हो, तू तर तिचं पाळलेलं कुत्रच आहेस ना, सारखं मागे पुढे करत असतोस ते. पण माझा गोरख वाघ आहे, वाघ. हा, कुणासमोर आणि कधी डरकाळी फोडायची याचं ज्याला भान असतं तो खरा वाघ. एवढा आरडाओरडा केला, काय झालं? कुठे आहे आता तो? ते ठीक आहे रे, पण तू इथे खोलीतून काय बसलायस? त्याला सोडवण्यासाठी काहीतरी कर ना. त्याच्या चळवळीतले कार्यकर्ते सोडवतील त्याला. अरे बाबा, तू त्याचा सख्खा भाऊ आहेस ना. पण त्यांनी हे आधीपासून मानायला पाहिजे होतं ना. काय रे नागनाथा, लाज नाही वाटत तुला असं बोलायला? नाही. अरे काय मालकीणबाई, आमच्या ताकदीचा अंदाज आला का तुम्हाला? हा, कळलं का आम्ही काय करू शकतो? पाठीत वार करण्याला हिम्मत असं नाही म्हणत अक्का. तू तरी माझ्या घरात सरळ मार्गाने मुख्य द्वाराने प्रवेश केलास का? नाही, तू सुद्धा माझ्या मुलीच्या पाठीत वार केलास. माझ्या मुलीने ज्या वास्तूत तुला तोंड लपवायला जागा दिली ना, त्याच वास्तूवर तू कब्जा मिळवलास. योगायोग आणि कपट यात फरक असतो अक्का. तुला स्वतःची जशी समजूत काढायची तशी काढ. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी फक्त वीरचाच नाही तर गोरखचा सुद्धा काटा काढू शकते. हे बघा, मला ठाव आहे तुमचा राग माझ्यावर. तुम्ही माझ्या जवळच्या माणसांना कशापायी त्रास देताय? अच्छा, म्हणजे वीर तुझ्या जवळचा माणूस आहे? माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका तुम्ही. माझ्या मुलीशी वाईट वागणाऱ्या माणसाचं मी काय करते, त्याला किती टोकाची शिक्षा देते ह्याचं चांगलं उदाहरण वीरच्या रूपात तू आत्ताच बघितलंयस. त्यामुळे वेळीच स्वतःला सुधार आणि इथून निघून जा. वीर माझ्या मुलीला नांदवत नाहीये आणि त्याचं एकमेव कारण तू आहेस. मग जीव घ्याला माझा. खूप आवडलं असतं, सोपंही गेलं असतं मला, पण काय करणार? परीकथेत जसं राक्षसाचा जीव पोपटात असतो ना, त्याचप्रमाणे नारायणीच्या वडिलांचा जीव तुझ्यात अडकलाय. म्हणून मी तुला काहीही करू शकत नाही. ठीक आहे, मला फक्त एवढं सांगा की मी काय करू जेणेकरून तुम्ही हे समजा थांबाल.
आता तू काही करायचं नाहीस. आता जे काही करायचंय ते वीरनी करायचंय. आत्तापर्यंत झालेलं सगळं त्यांनी विसरायचं आणि माझ्या मुलीशी सुखाचा संसार करायचा. आणि त्यासाठी तू काय करायला हवंस हे मी तुला वेगळं समजवायची गरज नाही. ठीक आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसंच होईल. वीर नारायणीशी सुखाचा संसार कर. मी त्याच्यासाठी वाटेल ते करेन. पर हो, मला तुमच्याकडूनही एक शब्द हवाय. वीरच्या केसाला बी धक्का लागला नाही पाहिजे. अगं वेडी आहेस का तू? त्यांनी जर का माझ्या नारायणीला सुखी ठेवलं ना तर मी त्याला तळहाताच्या फोडासारखा जपेन. आणखी एक, गोरख काकांना लवकरात लवकर सोड. जमणार नाही. जोपर्यंत मी तुझा बंदोबस्त करत नाही तोपर्यंत गोरख तुरुंगातच राहील. तिथे बसून आराम करेल तुझा गोरख काका. आत्तापर्यंत तुला जे कळायला हवं होतं ते मला वाटतं तुला कळलं असेलच. तेव्हा आता निघ. एक मिनिट. मी जर वीरला या टोकाला जाऊन जखमी करू शकते तर मी त्याला मारूही शकते. आता जा. परीक्षा तर आनंदी माझी बघते. तिला भेटण्यासाठी, तिच्याशी एक शब्द बोलण्यासाठी जीव चाललाय माझा इकडे. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. डॉक्टर, काय आनंदाची बातमी असेल तर लगेच सांगा. तात्यासाहेब, आनंदाचीच बातमी आहे. वीर आउट ऑफ डेंजर आहे. आता फक्त त्याच्या शरीराचं ओरिएंटेशन थांबलंय, पण ते काही काळापुरतच. तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित, पण फार मोठ्या संकटातून वाचलाय तुमचा मुलगा. डॉक्टर, हे सगळं तुमच्यामुळे झालंय बघा. नाही नाही, माझे आभार मानू नका. मानायचेच असतील तर परमेश्वराचे माना. हं? तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या शरीराची महिनाभर तरी हालचाल होता कामा नये. त्याला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. काळजी घ्या. चिरंजीव, आभार मानले पाहिजे बघा तुमची. मानलं राव तुम्हाला. म्हणजे रेड्यावर बसून आलेल्या यमराजाला देखील हात कुलून लावले. आता आभार माझे कसले मानताय? आनंदीचे मानायला हवेत. मला आठवतंय तिनेच मला रस्त्यावरून उचललं आणि इथे आणलं ना. आहे कुठे ती? दादा, ते जाऊ दे ना आता. तो आता बरा होऊन जा, मग आपण नंतर त्याची काळजी करू. हे बघ गजे, उगाच माझं डोकं फिरवू नकोस. हे बघा, आनंदी इथे का नाहीये या प्रश्नाचं मला उत्तर द्या. तर डॉक्टर काय बोलले ते ऐकलंच नाही का बाबा?
कशाला उगत? मी काय म्हणालो ते तुम्ही ऐकलं नाहीत का? माझी आनंदी कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचंय. हे बघा, तुम्ही जर तिला बोलवणार नसाल तर मी इथून जातो आणि तिला बोलवतो. अरे बाबा, कशाला आमची परीक्षा बघतोस आता? नाही जाते. परीक्षा तर आनंदी माझी बघते. तिला भेटण्यासाठी, तिच्याशी एक शब्द बोलण्यासाठी जीव चाललाय माझा इकडे. काहीही करा पण आनंदीला इथे आणा. मला बोलायचंय तिच्याशी. जाते मी करतो तिला फोन करतो. तू झोप, थोडा वेळ विश्रांती घे. मी बघतो काय करायचं ते. तू झोप. पिंजरा